शिवाजीराव प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर ते जरंडेश्वर हे अंतर साधारण 13 किलोमीटरचे आहे। हे आदाटे सर। नमस्कार मित्रांनो, वर जाता जाता प्लास्टिक गोळा करत जाणार आहोत। हे आमचे प्राध्यापक आदाटे सर। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर कमल सिंग क्षत्रिय, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। आज आपण श्री क्षेत्र जरंडेश्वर या ठिकाणी आलेलो आहे। आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान आणि समान संधी केंद्र यांच्या वतीने आजचा प्लास्टिक निर्मूलन हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। आमच्या महाविद्यालयातील स्वयंसेवक आणि स्वयंसेविका जरंडेश्वर येथे जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता करणार आहे, प्लास्टिक निर्मूलन करणार आहे। प्लास्टिक निर्मूलन ही काळाची गरज आहे आणि त्याविषयीची जनजागृती करणे हाच राष्ट्रीय सेवा योजनेच्या आजच्या या मोहिमेचा आमचा उद्दिष्ट आहे। आमच्या प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचे आमचे सहकारी प्राध्यापक आदाटे सर हे इतिहासाचे गाडे अभ्यासक आहेत आणि ते आमच्यासोबत आहेत। आणि या आमच्या बडेकर मॅडम, तसेच चव्हाण मॅडम आणि गांधी मॅडम या 3 मॅडम या मुलींच्यासाठी आलेल्या आहेत खास करून। तर चला मग आता जय श्रीराम, जय श्रीराम। आता आपण श्री जरंडेश्वर येथील कमानीजवळ आलेलो आहोत आणि इथून आता आम्ही सुरुवात करत आहोत। माझ्याबरोबर आमची NSSचे सगळे स्वयंसेवक आहेत आणि आम्ही आता वर जाता जाता प्लास्टिक गोळा करत जाणार आहोत। हे आमचे प्राध्यापक आदाटे सर त्या ठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करत आहेत। तुम्ही आवाज हे बघा, हे आमचे विद्यार्थी प्लास्टिक बाटल्या गोळा करतात। ए बा, ते पाणी फेक, जड होईल नंतर। हां, ते पाणी फेकून दे। हा एक विद्यार्थी आमचा थोडासा खाली जाऊन प्लास्टिक गोळा करून आणतो। हे बघा, आणि हे आम्ही जे कृत्य करतो देवस्थानाच्या ठिकाणी येतो आणि अशा देवस्थानाला येऊन आम्ही अशा प्रकारचा कचरा करतो। तर आम्ही याविषयी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि हाच आमचा उद्देश आहे की समाजाला याविषयीचे प्रबोधन व्हावं आणि स्वच्छता करून काहीतरी समाजकार्य करावं। हे बघा, माणसं अशा पद्धतीने कचरा खाली टाकत असतात। दारूची बाटली दाखव,
नको दाखव, घे ते उचलून घे बाळा. ओके ओके व्हेरी गुड. टाकतात पिशवीत, हे पिशवीत घे. व्हेरी गुड काम. बघा, या अशा पद्धतीने माणसं अशा या बाटल्या खाली टाकत असतात. आणि आपण आपल्या धार्मिक स्थळाची स्वच्छता ठेवणे हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि ते जर आपण करत नसू तर मग आपण स्वतःला धार्मिक का म्हणून घेतो, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि अशाच प्रकारची जनजागृती आणि विद्यार्थ्यांना याविषयीची जाणीव व्हावी, हाच आजचा आमचा जे आम्ही मोहीम काढलेली आहे, प्लास्टिक स्वच्छता मोहीम जरंडेश्वर या ठिकाणी. आणि आज आपण श्रावण महिन्यातला हा दुसराच दिवस आम्ही आज निवडलेला आहे. चला या. जरंडेश्वर तसं पाहिलं तर या महाराष्ट्रातला सगळ्यात अवघड डोंगर आहे. 1200 पायऱ्या आहेत. आणि अशा ठिकाणी ह्या आमच्या कन्या आज स्वच्छतेचं समाजकार्याचं काम करत आहेत. तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. जवळपास 120 औषधी वनस्पतीचा सहवास असलेला हा जरंडेश्वरचा द्रोणागिरीमधला एक भाग जो आहे तर तो पडलेला होता. आणि या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेचे जे कार्यक्रम अधिकारी आहेत डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय सर, ते या ठिकाणावरून बाटल्या काढताना आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचे पर्यटक जे आहेत तर त्या बाटल्या इकडं तिकडं फेकून देतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यामुळं आपण पण या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर या आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्लॅस्टिक गोळा करतायत. अतिशय अवघड अशा जागेमध्ये या पर्यटकांनी किंवा फिरायला येणाऱ्या हौशे गवशे आणि 900 माणसांनी पाणी पिऊन त्याचबरोबर दारू वगैरे पिऊन या ठिकाणी टाकलेल्या ज्या बाटल्या आहेत त्याच्यामुळं पर्यावरणाला जी हानी पोहोचते आहे तर त्यामध्ये थोडासा हातभार लागावा यासाठी आज प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी जरंडेश्वर या डोंगरावरती आलेले आहेत. या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि या ठिकाणी अशा ठिकाणी बाटल्या पडलेल्या आहेत. पर्यटकांनी अशा पद्धतीनं त्या टाकलेल्या आहेत. आणि हे आमचे विद्यार्थी आहेत बघा, जरंडेश्वरवर चढाई करताना न थकता अतिशय उत्साहानं त्यांची ती चढाई करत आहेत. नारळाचं संपूर्ण पोतं वर नेत आहेत आणि त्यांनी शेंगदाण्याचं पोतं एक घेऊन येत आहे. आणि आपल्याला 2 खाली बाटल्या खाली नेता येत नाही. आपण विचार करावा आपला आपणच आणि आपल्या धार्मिकतेचं, कारण आपण धार्मिकता म्हणतो परंतु अशा धार्मिक क्षेत्रावर कचरा टाकतो. हे बघा, 1200 पायऱ्या चढून हा युवक शेंगदाण्याचा पोतं वर नेत आहे. छानपैकी फुलं भरलेली आहेत. आणि मी आता शेवटच्या टर्नवर आलेलो आहे. इथून पुढे गेल्यानंतर शेवटचा टर्न आहे. हे बघा, आता वर आलेलो आहोत आणि ही आमची कन्या आधी आलेली एक. आणि हेच ते मारुतीरायाचं प्राचीन असं मंदिर, 16व्या शतकातलं हे मंदिर. आणि त्याच्याही आधी रामायण आणि महाभारत काळ
याच्याशी या मंदिराचा इतिहास जोडला जातो. हे बघा, हे आमचे सगळे विद्यार्थी आणि आमचे प्राध्यापकासाठी सगळे आलेले आहेत. सगळीजणं कचरा गोळा करत आलेले आहेत आणि जिथं काही बाटली दिसेल, कुठं काय दिसेल ते सगळं गोळा करतायत. एकूण 1200 पायऱ्या हे सगळे आमचे विद्यार्थी शिक्षक चढून आलेले आहेत आणि इथले एकही बाटली, ही बाटली की बाळा, इथल्या संपूर्ण बाटल्या कचरा ते गोळा करत वर निघालेले आहेत आणि आता ही सगळी विद्यार्थी वर पोचलेले आहेत. खाली खूप कचरा आहे, तिथे जाणार आहे आपण थोड्या वेळाने जाऊ. मी जाईल. हे बघा, हे अशा पद्धतीचा असा कचरा खाऊन माणसं इथे फेकत असतात. आणि आता तर श्रावण महिन्यात बरीचशी लोक येणार आहेत आणि त्यांना आमचा हाच संदेश असेल की अशा प्रकारचा कचरा करू नका. आपली धार्मिक क्षेत्र, पवित्र स्थळ आहेत. हे मारुतीरायाचं जागरूक असं देवस्थान आहे आणि या देवस्थानाची स्वच्छता ठेवणे आपलं कर्तव्य आहे. आमचे प्राध्यापक आदाडे सर यांनी बराचसा कचरा गोळा केलेला आहे आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीचे बघा, हे पोतं आता भरत आलेलं आहे. सर जास्त याच्यात नका जाऊ, अडचणीत नका जाऊ. हा आमचा NSSचा लीडर ओम भोईटे. आपण आता मंदिराच्या निवासस्थाना शेजारी असणाऱ्या या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथं सुद्धा आपण पाहू शकता हा इतका कचरा माणसांनी केला आणि धार्मिक स्थळांवर येऊन कचरा करतायत. आणि हे आमचे NSSचे विद्यार्थी अशा पद्धतीने एक धर्मकार्य, सामाजिक कार्य, नॉट मी बट यू या ध्येयाने प्रेरित झालेले आहे आमचे विद्यार्थी. आता आम्ही थोडंसं खाली उतरलेलो आहे, थोड्याशा उताराच्या ठिकाणी. आणि हे आमचे आदाडे सर यांनी आतापर्यंत 200 किल्ले केलेले आहेत आणि गड किल्ल्याचा चांगलाच अनुभव असणारे आणि चढ उतार, डोंगर त्याचा चांगला अभ्यास असणारे हे आमचे प्राध्यापक आदाडे सर ते या बाटल्या गोळा करत आहेत. हे आमचे 2 विद्यार्थी वर थांबलेले आहेत पोतं घेऊन. हे बघा, पोरग्याने आता हात लावलेला आहे. व्हेरी गुड काम. हे अशाच पद्धतीचे संस्कार तुम्हाला मिळाले की नाही बाळांनो, तर आम्ही यशस्वी झालो. हां, काम करणारच. या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक, त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी क्षत्रिय सर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. प्लास्टिक निर्मूलनाचं काम जे आहे ते या जरंडेश्वर या डोंगरावरती सुरू आहे आणि आमचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आहेत. वर विद्यार्थिनीसुद्धा आमची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि इथं आल्यानंतर लक्षात येतं की पर्यटक फक्त या ठिकाणी जरंडेश्वराचं दर्शन करायला येत नाहीत, तर अशी एक भीती पण वाटते की इथं घाण करायला येत आहेत का काय. तर अशा पद्धतीनं जर आपण येत असाल तर येताना आपल्या पिशवीमधून येणारं जे प्लॅस्टिक आहे, त्याचबरोबर जे काही बाटल्या वगैरे जर तुम्ही वर आणत असाल तर त्या बाटल्या खाली नेल्या पाहिजेत. ही जबाबदारी आपली आहे. चला
चला द्या जोरात. हे बघा या इकडे या कचऱ्यातून आता आम्ही 1 ते 4 ते 5 पोती काढून आणलेले आहेत फक्त 4 लोकांनी. चला जरंडेश्वर देवस्थानातर्फे या ठिकाणी जो सत्कार होतोय त्याचा स्वीकार यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात मुलींच्यापैकी एक जण या ठिकाणी जान्हवी आलेली आहे आणि तिला सुद्धा या ठिकाणी श्री मारुती जरंडेश्वर देवस्थानातर्फे प्रसाद देऊन तिचा गौरव करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आजचा वाढदिवस ज्याचा आहे तो आमचा NSSचा स्वयंसेवक ओम गोयटे त्याचाही या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. स्वच्छतेची ही मनापासून करा. कुठलेही कार्य जर सिद्ध करायचं असलं तर त्याला अंतःकरणातून जीव ओतायला लागतो. वरच्यावर कार्य करून कधी कुणाला सिद्धी मिळत नाही. तुम्हाला जरी तुमच्या जीवनात सक्सेस पाहिजे असला तरी एक टार्गेट एक गोल ठेवून जर तुम्ही मनापासून गेला अंतःकरणापासून तरच तुम्हाला सिद्धी मिळणार आहे. मी आता विद्यार्थी कक्षेत आहे. आता हे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पॉईंट आहे. आता जसं तुमचं आचरण असेल जसं तुमचे विचार असतील तसं तुमचं भावी आयुष्य आहे. मी आता जर फालतूपणा केला त्याप्रमाणे तुमचं पुढचं जीवन दाखवतो. टाइमपास होत नाही कधी आपल्या आयुष्याचा ऱ्हास होत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्य प्रत्येक कर्म आपलं व्यवस्थित केलं पाहिजे. आपलं आयुष्य कधी निघून जातं हे कळत नाही. जरंडेश्वरतील श्री मारुतीरायाचं ही मूर्ती हे आमचे पिचुकले गावचे ग्रामस्थ आम्हाला गाडीवर ज्यांनी आणलेलं आहे ते शिवाजीराव. खरंच नावाप्रमाणे शिवाजीराव आहेत हे. आणि ते बघा त्या ठिकाणी स्वच्छतेचे कार्य आमच्याबरोबर करत आहेत. वास्तविक ते या ठिकाणी आम्हाला गाडी त्यांची गाडीवर घेऊन आलेले आहेत. गाडी चालक आहेत ते. परंतु अतिशय ते आमच्याबरोबर अजिंक्यदारावर सुद्धा आले होते आणि तिथेही त्यांनी कार्य केलेलं होतं. खूप सुंदर असं त्यांचं कार्य आहे. त्यांना धन्यवाद. हे आमचे सर्व विद्यार्थी या जरंडेश्वरच्या मंदिराच्या इथं जे काही समोर पिवर्स आहेत त्या ठिकाणी झालेला जो काही कचरा आहे तो गोळा करत आहेत. झाडलोट करू नये. उभी कशाला राहिली बाळा? ही झाडलोट करतायत बघा हे आमच्या विद्यार्थिनी. या विद्यार्थ्यांनी बाटल्या गोळा करून आणलेल्या आहेत सगळ्या.